नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। ज्यांची डिग्री डिप्लोमा झाली असेल त्यांना एक संधी आलेली आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट एका कॉलेजचे प्राचार्य, मुख्याध्यापक किंवा उपप्राचार्य म्हणजे व्हाईस प्रिन्सिपल बनण्याची तुम्हाला जी आहे तर ती संधी मिळू शकते। आता ही ऍडव्हर्टाइजमेंट एमपीएससी कडून आलेली, वेतन श्रेणी जबरदस्त आहे, अनुभवाची अट पण जास्त काही जाचक नाही। मागच्या वेळी आली होती पण अनुभव जास्त सांगितला होता, पण यावेळी अनुभव सांगितलाय, पण तो अनुभव कसा आहे ते पण मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करून सांगतो। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। बघा, जाहिरात कशासाठी आलेली, जाहिरात 3 पदांसाठी आलेली। बघा, प्राचार्य, उपप्राचार्य आणि मुख्याध्यापक। त्याच्यापैकी प्राचार्य आणि उपप्राचार्य कोणत्या कॉलेजचे? आयटीआय कॉलेजचे प्राचार्य उपप्राचार्य। त्याच्यानंतर मुख्याध्यापक कोणतं? बघा, ते वोकेशनल स्कूल असतात। आपण पण 8वी नंतर बघा ते वोकेशनल ट्रेनिंगचे स्कूल असतात। शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र याचा मुख्याध्यापक, याचा प्रिन्सिपल बनू शकतात तुम्ही। म्हणजे खूप चांगली संधी तुमच्या जवळ जर आलेली आहे, म्हणजे एखाद्या शाळेचे तुम्ही एक प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल बनू शकतात। आणि याच्यामध्ये तुम्ही डिग्री डिप्लोमा वाले दोन्ही एलिजिबल आहेत, म्हणजे खूप मोठी संधी असणार आहे। आणि याच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तत्पूर्वी याची महाराष्ट्रातून सर्वप्रथम बॅच आपण लॉन्च केलेली, मागच्या पण वेळी आपण लॉन्च केली होती। खूप सारे सिलेक्शन दिलेले आहेत, आयटीआय इन्स्ट्रक्टर असो, आरटीओ एमबीआय असो, त्याच्यानंतर हे आयटीआय प्रिन्सिपल असो। महाराष्ट्रातून इंजिनिअरिंगच्या याच्यात सगळ्यात जास्त सिलेक्शन जे आहे तर ते आपण देत असतो। आपला ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगले। तुम्ही योगेश माने सरांचे लेक्चर्स बघा, त्यांना तर खूप वर्षांचा एक्सपिरियन्स आहे। त्याच्यानंतर धनंजय कचाले सर तर खूप वेळा स्वतः सिलेक्ट झालेले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थी आज शासन सेवेत कार्यरत करते। तर तुम्हाला देखील ही संधी मिळू शकते। तर त्या 132 पदांसाठी आपण जे आहेत तर ती बॅच लॉन्च केलेली, ज्याच्यामध्ये जो काही सिलेबस दिलाय तो संपूर्णपणे नवीन सिलेबस तुम्हाला पाहायला मिळाला। नवीन सिलेबस नुसार अपडेटेड तुम्हाला सर्व हा कोर्स उपलब्ध करून देणार आहोत। महाराष्ट्रामध्ये हा कोर्स काही कोणी लॉन्च नाही करणार, कारण की तेवढी एक्सपर्टीज पण नसेल कोणाकडे। तर हा आपण लॉन्च केलेला आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही जे आहेत तर तो हा नक्की जॉईन करू शकतात। जॉईन करण्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही विचारायचं असेल, अनुभव वगैरे काय, आमची टीम तुमच्यासाठी रेडी आहे। हा नंबर आहे 8888996161 यांना तुम्ही विचारा, ठीक आहे। पुढे आपण आता सगळं एक्सप्लेन करूया। बघा, ही जाहिरात आलेली 132 पदांसाठी। आता कॅटेगरी वाईज जर मी क्लासिफिकेशन पाहिलं, बघा, अनुसूचित जाती 17 जागा, जमाती 8 जागा, विजे 5, एनटीबी 3, एनटीसी 5, एनटीडी 3, एसबीसी 3, एससीबीसी 13। चांगली संधी आहे, फॉर्म भरा। ईडब्ल्यूएस वाल्यांना स्पेशली आग्रह करेल, ईडब्ल्यूएस वाल्यांनी नक्की फॉर्म भरा। त्याच्यानंतर ओबीसीच्या पण चांगल्या जागा आहेत 24, त्याच्यानंतर एकूण आरक्षित 94 आहेत आणि ओपनला चांगल्या जागा आहेत 38 जागा ओपनला इथं आलेल्या आहेत। आणि लक्षात घ्या, इथं जास्त आरक्षण नाहीये बरं का, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक वगैरे, का क्लास मोठा आहे ना, म्हणजे ग्रुप सीच्या वरची पोस्ट आहे ना, त्याच्यामुळे नाहीये। बघा, 3च आरक्षण आहेत। बघा, सर्वसाधारण, महिला आणि खेळाडू। अनाथांचं फक्त एकच पद आहे, ते पण संस्थात्मक प्रवर्गासाठी, म्हणजे जे संस्थेत शिकवत होते त्यांच्यासाठी, आणि दिव्यांगांसाठीचे 5 पद राखीव आहेत। तुम्ही जर पाहिलं, राखीव पद कमी आहेत, जनरल पुरुषांसाठी जी चांगली संधी जी आहे तर ती आलेली आहे। दरवेळी काय होतं, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, पदवीधर, अंशकालीन, तर असं जर तुम्ही वर्टिकल क्लासिफिकेशन पाहिलं ना तर खूप जागा जाऊन लागतात, एकेकाला एकच जागा उरते। पण इथं मात्र खूप चांगली संधी आपल्याला इथं दिसते आहे। चला पुढचा पाहूया आपण। अप्लाय कधीपासून करायचं? अप्लाय करण्याचं सुरू झालेलं आहे 25 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाले आणि 15 ऑक्टोबर पर्यंत चालणार। आणि लक्षात घ्या, याच्यात अनुभव सांगितलेला आहे, कोणता अनुभव टाकायचा, काय टाकायचा, म्हणून लगेच फॉर्म भरू नका। त्याच्याविषयीचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत। फॉर्म कसा भरावा याच्या संदर्भातली देखील आपण लवकरच जे आहे तर ते व्हिडिओ अपलोड करणार आहोत। 15 पर्यंत फॉर्म भरायची डेट आहे, म्हणून अजून घाई करू नका फॉर्म भरायला। पुढे वेतन श्रेणी S17 ची डायरेक्टली 47,600, 1,51,100 एवढे वेतन श्रेणी तुम्हाला जे आहेत तर ते इथं पाहायला मिळतं। खूप जबरदस्त वेतन श्रेणी इथं पाहायला मिळतं तुम्हाला। बघा, 15 ऑक्टोबर 2025 रोजी तुमचं वयाची अट किमान 15, जास्तीत जास्त 38 आणि मागासवर्गीयांसाठी 43 आहे। म्हणजे चांगली, एखादा विद्यार्थी तुम्ही विचार करू शकता का, एखादा जर डिप्लोमा झाला असेल 10वी नंतर, त्याने 3 वर्षाचा डिप्लोमा केला असेल आणि याच्यात एक्सपिरियन्स घेतला असेल, तो डायरेक्ट वयाच्या किती 25व्या वर्षी थोड्या प्रिन्सिपल बनण्याची संधी त्याला येऊ शकते ना। तरी चांगली संधी जी आहे तर ती त्याला इथं आलेली आहे। आता क्वालिफिकेशनला मी जातो, हे फार महत्वाचं आहे। बघा, मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी इन सेकंड क्लास। पण काय टाकून दिली सेकंड क्लास, म्हणून आपण जे काठावर जे पास झाले असेल त्यांना इथं प्रॉब्लेम होऊन जाईल थोडासा, पण पुढे सांगतो मी तुम्हाला। डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, मग डिग्री चालणार आहे का? अवश्य चालणार आहे। एमटेक चालणार आहे का? चालणार आहे, अवश्य चालणार आहे, ते तर चालणारच आहे। मिनिमम म्हटलंय तर याच्यावरची हायरची जी असेल ना, इंजिनिअरिंग असेल, एमटेक असेल, पीएचडी करा, तुम्ही काही करा, ते सगळं चालणार आहे तुम्हाला। अनुभव सांगितलेला आहे, लक्षात घ्या। चला, वर्क एक्सपिरियन्स ऑफ अ प्रोफेशनल or a teaching or a administrative cadre
नॉट लेस दॅन 2 years आफ्टर possessing अ डिग्री. हे फार महत्वाचं आहे. तुमची इंजिनिअरिंग डिग्री झाली असेल तर फक्त 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. कोणता? टीचिंगचाही चालू शकतो. त्याच्यानंतर प्रोफेशनल कोणताही चालेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कोणताही चालेल. अनुभवाविषयीचा सेपरेट व्हिडिओ चॅनलवर येणार आहे, त्याच्यात डिटेलमध्ये एक्सप्लेन करू. पण डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमा नंतर 6 वर्ष तुम्हाला सांगितलेलं आहे. इन द गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट ऑर प्रायव्हेट इस्टॅब्लिशमेंट ऑर एनी कॉर्पोरेशन ऑर एनी अदर इन्स्टिट्यूट. असं म्हटलंय की गव्हर्नमेंटचाच पाहिजे फक्त? काही नाही. सरकारी चालेल, निमशासकीय चालेल, खाजगी चालेल, एखाद्या संस्थेचा चालेल, आणि कोणत्याही इन्स्टिट्यूटचा जो आहे तर तो तुम्हाला अनुभव चालणार आहे. 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे आहे. एवढीच अट आहे. आणि तुम्ही बघा ना, म्हणजे अट जरी टाकली तर तुम्हाला कुठलाही अनुभव, तुम्ही याच्या आधी कंपन्यांमध्ये काम केलं असेल 2 वर्ष, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तिथं जे आहे तर ते सगळ्या गोष्टी इथं ज्या आहेत चालणार आहे. बघा, प्रोफेशनल, टीचिंग, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॅडर सगळं. आणि शैक्षणिक अर्हता हे विहित अंतिम दिनांकात पूर्ण पाहिजे आहे, लक्षात घ्या. आणि अनुभवाच्या दाव्याविषयी लक्षात घ्या, पात्र होण्यासाठी नेचर ऑफ जॉब, प्रोफेशनल, टीचिंग, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असे नमूद करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज स्वीकृत होणार नाही. ही पण अट टाकलेली, ही पण आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करूच. ठीक आहे. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे? त्यांनी काय सांगितलं की आता आम्ही तुमच्याकडनं फॉर्म घेऊ, फॉर्म जास्त आले, फॉर्म कमी आले तर मुलाखत घेऊ. पण असं होत नाही मित्रांनो, फॉर्म कमी येतच नाही कधी. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर इतकेच फॉर्म येतील की मुलं भरतीलच. मग त्याच्यानंतर ती लेखी परीक्षा घेतील मित्रांनो. एक एक्झाम होईल, तुमची एक्झाम होईल. त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू तर होणारच आहे, तो इंटरव्ह्यू होईल. या दोघांचा मार्क एकत्रित करून तुम्हाला काय करण्यात येईल, डायरेक्टली तुम्हाला प्रिन्सिपलच्या खुर्चीवर बसवण्यात येईल. आता याच्यासाठी हे डॉक्युमेंट्स लागतील. हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला रेडी ठेवायचे. त्याच्यात म्हणजे मेन काय, आपलं 10वीचं, 12वीचं, डिग्रीचं, डिप्लोमाचं सर्टिफिकेट, कन्व्होकेशन सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. अनुभव प्रमाणपत्र हे मेन आहे आपल्याला. ओबीसी मधले कॅटेगरीवाले असेल तर त्यांना एनसीएल वगैरे जे आहे तर ते लागणारच आहे. पुढे फी किती आहे? ओपन वाल्यांसाठी 719 रुपये आणि कॅटेगरी वाल्यांसाठी 449 रुपये लागणार आहे. बघा, फॉर्म फक्त ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येईल, लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी ही वेबसाईट आहे mpsconline.gov, याच्यावरून फॉर्म भरू शकतात. आता एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे तो मी तुम्हाला सांगतो. मागच्या वेळी जो एक्झाम पॅटर्न होता बघा, प्राचार्य, शासकीय, औद्योगिक, बघा उपप्राचार्य, सेम त्याच पद्धतीने मी तुम्हाला काय सांगितलेले, सेम हाच सिलेबस तुम्हाला जो आहे तर तो असू शकतो. बघा, इंग्रजी मध्येच होता पूर्ण पेपर. 200 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे, 50 गुणांचा इंटरव्ह्यू होणार आहे. म्हणजे काय, 250 गुणांच्या आधारे तुमची निवड होणार आहे. बघा, या 200 गुणांमध्ये फक्त 100 प्रश्न असतील. 1 तास वेळ दिला जाणार आहे. एमसीक्यू पॅटर्न मध्ये काही लिहायचं नाही, 4 पैकी 1 पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्याच्यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. 1/4 म्हणजे 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे गुण तुमचे कमी जे आहेत तर ते केले जातील. पुढे विभागाशी आणि पदाचे कर्तव्याची जबाबदारी संबंधित घटक आणि उपघटक तुम्हाला इथं असतील. बघा, कोणते कोणते घटक, बघा, जनरल एज्युकेशन, पुढे वोकेशनल एज्युकेशन, रोल ऑफ व्हेरियस अपेक्स इन्स्टिट्यूट इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, पुढे आहे कन्सेप्ट रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट, गव्हर्नमेंट एफर्ट्स फॉर स्किल डेव्हलपमेंट, सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, सेक्टोरल डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन इंडिया. पुढे मॅनेजरियल फंक्शन अँड प्रोसेसेस, ऑर्गनायझेशन बिहेवियर अँड डिझाईन, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट 12, क्वांटिटेटिव्ह टेक्निक इन डिसिजन मेकिंग, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन. तर हे मॅनेजरियल इथिक्स अँड चॅलेंजेस इन द फ्युचर, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन अँड ट्रेनिंग, प्लेसिंग अँड इम्प्लिमेंटेशन. बघा, ट्रेनिंग, प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन. बघा, एवढे सगळे 20 टॉपिक आहेत आणि हे पूर्णतः वेगळे आहेत. म्हणजे याच्यापैकी बरेच काहींनी एवढं पाहिलेही नसेल कधी हे टॉपिक, कारण की आपण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे, नाहीतर आपल्याला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित, अंकगणित हे सगळे विषय माहिती असतात. हे कुठे माहिती असतात, पण हे तुमच्यासाठी जसे नवीन आहेत सगळ्यांसाठीच तसे नवीन आहेत. आणि हे 20 टॉपिक सगळे याचे एक सब टॉपिक याच्यावर डिटेल मध्ये येणाऱ्या कालावधीत व्हिडिओ येणार आहे. सिलेबस डिकोडिंगचे व्हिडिओ येणार आहे. आणि हे सर्व टॉपिक्स ना मित्रांनो आपण या बॅच मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. कमी वेळ असणार आहे. या कमी वेळेत आपली जास्तीत जास्त तयारी या बॅचच्या माध्यमातून होणार आहे. सध्या आपण 30% पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 30% ऑफ पण आपण जे आहेत तर ते देत आहोत. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्ही ही बॅच जे आहे तर ते जॉईन करून घ्या. काही प्रॉब्लेम असेल तर आपले नंबर दिलेले आहेत 88 88 99 66 16, यांना देखील कॉल करून तुम्ही काही माहिती जी आहे तर ते विचारू शकतात. ओके, बॅच विषयी काही असेल तर त्यांना नक्की विचारा. आणि बॅच जे आहे आणि तुमचा एक्सपिरियन्स भरत असेल किंवा एक्सपिरियन्स विषयी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आमची टीम त्याच्यावर बघत असते आणि त्याच्यावर येणाऱ्या कालावधीत आपण व्हिडिओ जे आहेत तर ते घेऊन येणार आहोत. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.